समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दापोलीत मनसेला खिंडार, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस. डोंबिवली जिमखाना रस्त्यावर पर्यटक बसचे अनधिकृत वाहनतळ, परिसरातील रहिवासी वाहन कोंडीने हैराण. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती. दूषित पाणी पुरवठ्याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले आक्रमक. धूळ खात पडलेल्या ई बस भंगारात देण्यासाठी अधिकाऱ्यांना दिला वजन काटा भेट. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मुंबई येथील रायगड निवासस्थानी संपन्न झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष व ओम शिवभक्त मंडळ दापोलीचे अध्यक्ष राकेश माळी, रोहित शिंदे, संतू जैन, सागर तेली, पारस गुर्जर, ओंकार जैन, गजेंद्र माळी, प्रकाश तेली, कन्हैयालाल सुतार, ऋषभ कांबळे, किरण बामणे, रोहन विचारे, रिंकू जयस्वाल, समीर कदम, महेश बालगुडे, पृथ्वीराज शिंदे आदी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. तर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष केदारजी साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक, रुपेश बेलोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तालुकाध्यक्ष संजय सावंत, कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वरूप महाजन, शहराध्यक्ष संदीप केळकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील 2 ते 3 दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात 91 मिलीमीटर झाला आहे. सावंतवाडी, मालवण, कुडाळ तालुक्यात सरासरी 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचलं आहे. पावसाचा सर्वाधिक जोर हा सह्याद्रीच्या खोऱ्यात असून सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या कर्ली नदी, गड नदी, तेरेखोल नदी या नद्या दुतडी भरून वाहत आहेत. अलीकडेच रुंद आणि सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात आलेल्या प्रशस्त रस्त्यावर शहरातील पर्यटक कंपन्यांच्या व्होल्वो बस सोबत ट्रक, टेम्पो चालक वाहने उभी करून ठेवत असल्याने सर्वाधिक वर्दळीच्या जिमखाना रस्त्याला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. या वाहनांमुळे डोंबिवली जिमखाना रस्ता दररोज वाहन कोंडीत अडकत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर अलीकडे पर्यटक कंपन्यांच्या बस उभ्या राहू लागल्याने डोंबिवली जिमखाना रस्ता वाहन कोंडीत अडकू लागला आहे. वाहतूक विभागाने पर्यटन कंपन्यांना या बस हटवण्याची सूचना द्यावी, अन्यथा स्वतःहून या बस हटवण्याची कारवाई सुरू करण्याची मागणी आरेई ब्लॉक रहिवासी संघाचे दीपक पाटील आणि सहकाऱ्यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे. 26 जून हा दिवस दरवर्षी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कॉल्स फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून ठाण्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. नानाजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. या जनजागृती रॅलीचा व चित्ररथाचा शुभारंभ नुकताच पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले. एक वर्षापासून आपला ड्राईव्ह चाललेला आहे अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये आणि गेल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 55 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ आणि निर्माण करणारी सामग्री आपण जप्त केलेली आहे. याच्याचबरोबर कारवाई आपली चालूच राहणार आहे. याचबरोबर शाळेमधल्या विद्यार्थ्यांना, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक या अंमली पदार्थांविषयीची धोके आणि यांची कल्पना देणं आणि त्यानंतर त्यांना परावृत्त करणं हा देखील आपला राहणार आहे. कॅस फाउंडेशन म्हणून जी NGO आहे त्याच्याबरोबर आम्ही कोलॅबरेट करतो आहोत आणि त्यानंतर पूर्ण आयुक्तालय. कल्याणमधील बेतुरकर पाडा परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यातच दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत
शिवसेनेचे उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र केडीएमसी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज उगले यांनी महापालिका मुख्यालय गाठले. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाण्याची बाटली भेट देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत उगले यांनी बोलताना सांगितले की गेल्या 10 महिन्यांपासून पाणी पुरवठा विभागाकडे मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली असून त्यांना कामाची गरज नसल्याने त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी नेमा ज्यांना कामाची गरज आहे. यांना कामाची गरज नाही, त्यामुळे ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी. आयुक्तांना या संदर्भात 3 वेळा फोटोग्राफ सूचना आणि मेसेज केले आहेत. नाईलाजास्तव मला या ठिकाणी बसावे लागत असल्याचे मोहन उगले यांनी सांगितले. गेले 10 महिने पाणी पुरवठा विभागाकडे मी सातत्याने पाठपुरावा करत आहे की शिवाजीनगर बितुरकर पाडा पाण्याचा टायमिंग आहे सकाळी 7 ते 12:30, परंतु त्यांना पाणीच जात नाही. फक्त 11:30ला पाणी येतं आणि 12 वाजता जातं. दुर्गानगर ठाणकर पाड्यामध्ये किमान 10 ठिकाणी गढूळ पाणी येते, पाण्याला वास येतो, दुर्गंधी येतोय. सध्या पावसाळा चालू आहे, मलेरिया, डायरिया, टायफॉईड, जुलाब यासारख्या आजार आहेत. मॅडम, आयुक्त मॅडम यांना पण मी तक्रार केलेली आहे की या ठिकाणी जो अधिकारी सोमवंशी तोचे ह्या कामामध्ये लक्ष नाही आणि तो त्या दक्षता गुणनियंत्रण विभागामध्ये कामाला आहे, याचा अतिरिक्त भार आहे. तर त्यामुळे त्याचं लक्ष नाही. आणि श्री घोडे जे कार्यकारी अभियंता आलेले आहेत यांना पण मी त्याविषयी तक्रार करतो की ह्या माणसाकडे जर का काम करण्याचे कौशल्य नाही तर मग ह्या माणसाला या ठिकाणी का ठेवलेलं आहे. त्यांचं जे दक्षता गुणनियंत्रण तिथं ठेवा आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्याला कोणला तरी नाही. मग यांना कामाची गरज आहे, यांना कामाची गरज नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी हे लोक खेळत आहे. त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई आयुक्त महोदयांनी करावी. तशा प्रकारचे सूचना, तशा प्रकारचे फोटोग्राफ आणि तशा प्रकारचे मेसेज मी माननीय आयुक्त मॅडम आतापर्यंत 3 वेळा टाकलेले आहेत. आता मी अधिक काय करावं, नाईलाजास्तव मला या ठिकाणी बसावं लागतं. केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिकेला 207 ई बस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी 9 ई बस या महापालिकेच्या डेपोत गेल्या 6 महिन्यांपासून वापराविना धुळकात पडलेल्या आहेत. या संदर्भाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने कल्याणमध्ये ज्या डेपो ई बस धुळकात पडलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जर जनतेसाठी या ई बस वापरात आणत नसाल तर बस भंगारात द्या. त्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वजन काटा भेट दिला. ई बसचे रजिस्ट्रेशन रखडल्याने या बस रस्त्यावर धावू शकल्या नाहीत. मात्र आठवडाभरात ही सगळी कामे पूर्ण करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तसेच दुसरीकडे या ठिकाणी महापालिकेचा डिझेल डेपो आहे. या डेपोच्या माध्यमातून महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या गाड्यांना डिझेल पुरवठा केला जातो. मात्र एका खासगी रिक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी डिझेल पुरवठा केला जात असल्याचा समोर आला आहे. ठाकरे गटाने या गोष्टीवर आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला नोटीस पाठवून कारवाई करणार असल्याचे सांगितले. कारण एकच, या इथे नवीन बस आलेल्या आहेत. या बस येऊन 6 महिने 7 महिने झाले. हे जशाच्या तशा उभ्या आहेत. याच्या आधीच्या बस 112 का 14 बस आल्या होत्या जवाहरलाल नेहरू योजनेखाली. त्या पण अशाच बस सगळ्या सडवल्या, त्याचे पार्ट्स काढून दुसऱ्या गाड्यांना लावले. तशी परिस्थिती ह्या गाड्यांची होऊ नये म्हणून आम्ही ते जाब विचारायला इथे आलो की ह्या बस चालू होत का नाहीत. तर ह्याचं असं आहे, केंद्राने दिलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टरनी हात चालवायला घेतलेले आहेत, त्यांनी आणून ठेवल्यात, पण ह्या गाड्या पासिंग होत नाहीत. काय 6 महिने झाले, 6 महिने झाले पासिंग नाही, काही नाही. हा काय म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे. ते काही असलं तरी तुमच्या ताब्यात गाड्या आहेत तर तुम्ही हे काम करायला पाहिजे. त्यांनी आमच्याकडे याच्यासाठी बुधवारपर्यंत मुदत मागितली. बुधवारनंतर ह्या गाड्या भंगारमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही एक वजनकाट आणला आहे. त्याची प्रतिकृती म्हणजे लहान आणि दिली त्यांना दिलेली आहे. आणि त्यांना हेही सांगितलं आहे बुधवारनंतर मी मोठा वजनकाटा आणणार, इथेच गाड्यांचं वजन करू, या गाड्या भंगारमध्ये देऊन टाका. दुसरी, आम्ही इथे उभे असताना एक रिक्षा आतमध्ये आली. मला संशय आला म्हणून मी माझा एक कार्यकर्ता त्या रिक्षाच्या मागे पाठवला की ही रिक्षा का आली आहे बघा. त्याच्यामध्ये 2 ड्रम आहेत, 4 ड्रम आहेत. म्हणजे एवढं डिझेल त्याच्यातून जाणार होतं. त्यांनी मला सांगितलं
की हे डिझेल महापालिकेचे जनरेटर्स वगैरे आहेत त्याच्यासाठी जातं. ठीक आहे, मग महापालिकेचं वाहन नाही का ते डिझेल न्यायला? मग रिक्षा कशाला पाठवली? बरं, रिक्षेवाल्याला विचारलं तुला कोणी सांगितलं? तुला भाडं कोण देतं? भाडं कोण देतं याच्यावरती महापालिकेचा माणूस आणि रिक्षेवाला दोघंही माणसं आम्हाला नीट म्हणजे उत्तर एवढी देऊ मोठी शकले नाहीत. महानगरपालिका आहे ही स्वतः म्हणजे मला काय म्हणायचंय, हे भाडं कायदेशीर देत मला पाहिजे होतं की महापालिका देते त्याचं आम्हाला चलन पाहिजे होतं. चलन पाहिजे. महापालिका याचं भाडं देत नाही, भाडं बाहेरच्या बाहेर दिलं जातं. याचा अर्थ डिझेल चोरी होतं हे सत्य आहे. हा चोरीचा प्रकार आहे. 100%. आणि आम्ही आता त्यांना सांगितलंय त्यांना नोटिसा पाठवा आणि पोलीस कंप्लेंट करा की इथे डिझेल चोरी होते. हा डिझेल चोरी उद्या जर त्या डिझेल हे अधिकृत त्याला परमिशन नाही आहे, रिक्षेमध्ये उद्या काही प्रॉब्लेम झाला तर त्या रिक्षेवाल्याचं काय? या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.